हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला 2 करोड रुपयाची विहीर दाखवत आहे। तर ही 2 करोड रुपयाची विहीर जी आहे गुरुद्वारांनी बांधलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। तर मित्रांनो, ही 2 ते 2.5 करोड रुपयाची विहीर बांधण्याचं कारण म्हणजे गुरुद्वाराची शेती भिजवण्यासाठी इथे त्यांची 400 ते 500 एकर जमीन उपलब्ध आहे। तर ही भिजवण्यासाठी त्यांनी 2 ते 2.5 करोड रुपये खर्च करून अर्ध्या एकरमध्ये विहीर बांधली आहे। तर मित्रांनो, या विहिरीची खोली जी आहे ते 200 ते 250 फूट खोल आहे आणि तुम्ही पाहू शकता किती भली मोठी विहीर बांधलेली आहे। तर मित्रांनो, या विहिरीचा माल काढण्यासाठी या विहिरीमध्ये एक टाईमला 2-2 हायवा जावं एवढा रस्ता त्यांनी बांधलेला आहे। तर मी त्या रस्त्याची पण तुम्हाला शूटिंग करून दाखवेल। तर मित्रांनो, या विहिरीमध्ये या रस्त्याने आपण विहिरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्हाला दाखवत आहे मी शूट करून। तर आशा करतो की तुम्हाला मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडेल। त्या मित्रांनो, हायवाच्या रस्त्याने आपण या विहिरीमध्ये गाडी घेऊन चाललेलो आहोत आपण ओला। तर तुम्ही पाहू शकता। तर दमादमा मी नेण्याची कोशिश करत आहे मित्रांनो या विहिरीमध्ये गाडी। तर तुमच्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सुरूपासून अंतपासून बघा, ताकी तुम्हाला जे आहे मी व्हिडिओ पूर्णतः परफेक्ट शूट करून दाखवत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्लॉग नक्की आवडेल अशी आशा करून हा मी नवीन व्लॉग शूट करत आहे। तर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सुरूपासून अंतपासून बघा। तर मित्रांनो, आपण जवळपास हिरूचे आलेलो आहोत। आता इथून जे आहे मित्रांनो आपण गाडी लावूया आणि इथून पायानं या विहिरीमध्ये आपण जाण्याची कोशिश करूया। तर किती भयानक रस्ता बांधलेला आहे मित्रांनो। तुम्ही या विहिरीमध्ये जाण्यासाठी हायवा वगैरे या रस्त्याने जाऊन या विहिरीमधून माल काढत होत्या। तर कोणी पाहिलं तर आपल्याला शिवा वगैरे देतील, त्यासाठी आपण लांबूनच शूट करायची कोशिश करूया मित्रांनो। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या रस्त्याने हायवा देण्यासाठी किती मस्त प्रकारे रोड बांधलेला आहे आणि एवढी भली मोठी ही विहीर बांधून मित्रांनो यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये ही पहिलीच विहीर आहे एवढी मोठी। तर आशा करतो की तुम्हाला मित्रांनो हा माझा ब्लॉग नक्की आवडला असेल। तर याच्या पुढे जाण्यासाठी मित्रांनो इथं चिकोल आहे, त्यासाठी आपले पाय फसतील यासाठी मी इथं थांबूनच ब्लॉग जो आहे संपित आहे। तर भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।